Hi students, welcome to my YouTube channels Math Science Paradise. We have to learn in 8 standards Maths 16 chapters Surface Area and Volumes. आज आपण पाहणार आहोत 8वी मधील गणित विषयातील 16 नंबर चॅप्टर आहे Surface Area and Volumes. फर्स्ट फॉर्म्युलेज सूत्र आपल्याला पाहिजे त्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला पाहण्यासाठी याचं एक क्यूबॉइड याचा क्यूबॉइड क्यूबॉइड मीन्स इष्टिका चित्ती क्यूबॉइड मीन्स इष्टिका चित्ती फिगर as like cuboid as like rectangular shape box म्हणजे आयताकृती बॉक्स आहे त्यालाच म्हणलं जातं क्यूबॉइड. फॉर एक्झाम्पल पहा फिगर मध्ये this is length, breadth and height. Breadth, height, length and there is a base. First we have to see total sides 6 sides. याच्यामध्ये आपल्याला 6 बाजू दिसतात. क्यूबॉइड मध्ये किती बाजू दिसतात आपल्याला 6 बाजू दिसतात. तर या 6 बाजू मधील जो काय फर्स्ट शेप ऑफ फर्स्ट साइड इज रेक्टेंगल मीन्स आयत. रेक्टेंगल मीन्स आयत. तर या आयताचे एरियाचा फॉर्म्युला म्हणजे काय क्षेत्रफळ सूत्र काय आहे एरिया ऑफ रेक्टेंगल इक्वल टू एरिया ऑफ रेक्टेंगल इक्वल टू लेंथ इंटू breadth means L into B. Therefore, they have vertical sides 4 sides. उभ्या जर बाजू पाहिल्या तर किती दिसतात आपल्याला 4 बाजू दिसतात. उभ्या बाजू किती दिसतात 4 बाजू दिसतात. कोणत्या फर्स्ट बॅक साइडचे लेफ्ट साइड अँड राइट साइड. Therefore, vertical surface area is first front side length into height. These first sides similar as back sides length into height, therefore 2L into H. Similarly left hand side breadth into height. This same side of right hand side, therefore 2 sides. Common length and common of these two terms 2H, remainder L plus B. Therefore formula of vertical surface area is 2H L plus B. Similarly others, total surface area of cuboid equal to these 4 sides same as 2LH plus 2BH and remaining 2 sides is bottom and top, length into breadth. Similarly length into breadth 2LB because of bottom and top of this box same. Common 2LH plus BH plus LB. Common LH plus BH plus LB. Next, volume. Volume means घनफळ. Volume, find out how to find volumes. Volume means the all parts are put in bottoms. These parts are same as go for the upward direction as like a height. जसं काय आपण पाहतोय खाली तळामध्ये जेवढे मटेरियल बसणार आहे
तेवढेच काय होणार आहे, वरती वरती जाणार आहे, कशानुसार, त्याच्या हाईटनुसार. देअरफॉर area of base length into breadth and height is a h. Therefore formula of volume of cuboid is equal to length, breadth and height. Next formulas of cube means ghana. They have 6 sides. इथे ऑल 6 बाजू आहेत, त्याच्या 6ची 6 बाजू हा आपल्याला चौरस म्हणजे स्क्वेअर सारखे दिसतात. तसेच आपल्याला स्क्वेअर सारखे दिसतात. मग एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येतो, साइड स्क्वेअर. काय येतो, साइड स्क्वेअर मीन्स बाजू वर्ग. देअरफॉर दे हॅव 4 व्हर्टिकल साइड्स. म्हणजे त्याला उभ्या 4 बाजू आहेत. त्या चारीच्या चारी बाजूमध्ये काय सांगितलं आपल्याला, तो आहे स्क्वेअर. देअरफॉर व्हर्टिकल surface area equal to 4 into side square equal to 4l square. Next, total surface area for cube, all surface is a 6 surface. Therefore 6 into all surface as like a square, all surface as like a square. Therefore formula area of square is a side square means 6 into l square. Remaining other point volume gunfire equal to जसं आपण क्युबाइड मध्ये पाहिलं त्याप्रमाणे इथे सुद्धा काय असेल, जेवढं बॉटम मध्ये मटेरियल बसणार आहे तेवढंच कुठं बसणार आहे, तेवढ्या त्याच्या हाईट नुसार बसणार आहे. पण इथं बॉटमची लेंथ आणि ब्रेड्थ अँड हाईट इज ऑल सेम मीन्स लेंथ लेंथ लेंथ. देअरफॉर L into L into L. Therefore volume of cube is a length cube. Okay. Third point, cylinder. Third parts of a cylinder means वृत्तचित्ते. Cylinder as like a pipe, as like pipe. They have 2 parts, circle and both circles means दोन्ही बाजूला आपल्याला काय दिसतं, त्याच्यामध्ये वर्तुळ दिसतात. त्या दोन्ही वर्तुळामध्ये काय असतं, त्याच्या सेंटर पासून रेडियस आहे आणि त्याची काय पाईपची ही हाईट आहे. बोथ साइड्स ऑफ रेडियस सेम. दोन्ही बाजूची काय रेडियस आहे ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. मग सुरुवातीला त्याचा जर हा पार्ट सर्क्युलर दिसतोय म्हणून आपण सुरुवातीला काय घेतलं, सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे परिघ. परिघाचं सूत्र काय येतं, ॲज लाईक रिंग, ॲज लाईक रिंग. Therefore the length of ring means circumference. The length of ring means circumference. Formula of 2 pi r. Next, area of circle means वर्तुळाचे क्षेत्रफळ. त्यासाठी फॉर्म्युला काय येतो, पाय r स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया, दिस कर्व म्हणजे हा जो काही कर्व आहे हा कर्व कुठपर्यंत वाढणार आहे, जेवढी त्या पाईपची काय असेल लेंथ असेल, हाईट असेल तिथपर्यंत त्याची वाढणार आहे. म्हणून काय घेतलं आपण, त्याचं सर्कम्फरन्स इंटू हाईट. फॉर्म्युला ऑफ सर्कम्फरन्स 2 पाय r अँड मल्टिप्लिकेशन ऑफ हाईट. नेक्स्ट, टोटल सरफेस एरिया मीन्स एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आपल्याला घ्यायचे. त्याचं काय येणार आहे, फर्स्ट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड अदर्स. दिस sides have both sides are closed. This part is circular. म्हणजे जर आपण त्या दोन्ही बाजू जर क्लोज केल्या, बंद केल्या, तर हा कसा असणार आहे, सर्क्युलर लाईन आहे. मग त्या सर्क्युलर पार्टचा काय घ्यायचं, आपल्याला एरिया घ्यायचा आहे. मीन्स एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. दे हॅव प्रेझेंट 2 सर्कल्स. देअरफॉर 2 पाय आर स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहेत, 2 वर्तुळ दिसतात. किती वर्तुळ दिसतात, 2. आणि त्याचं जे काय आपण क्षेत्रफळ घेणार आहोत म्हणजे काय येणार आहे, 2 pi r square. Both have common parts, 2 pi r. Common parts 2 pi r. Remaining h plus r. Therefore, next third part is the volumes. Volume of this formulas pi r square h means
देअर बेस पार्ट्स, जो खालचा जो पाया आहे तो पाया कोणता आहे, सर्क्युलर आहे. त्या सर्कलचा जर आपण एरिया घेतला, मीन्स एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर, अँड दिस सर्क्युलर पार्ट्स गो फॉर द अपवर्ड डायरेक्शन, मीन्स हाईट. जर हा जो काय सर्क्युलर पार्ट आहे तो जो वरती वरती जातोय तो कुठपर्यंत जाणार आहे, त्याची जेवढी हाईट असेल तिथपर्यंत जाणार आहे. म्हणून आपण जर फॉर्म्युला घेताना काय घेतलंय, दिस सर्क्युलर पार्ट, एरिया ऑफ दिस सर्क्युलर पार्ट मीन्स एरिया ऑफ बेस पाय आर स्क्वेअर अँड हाईट. Okay, again solve example of this formulas. Next, first question, find the volume of cuboid box if the length, breadth and height are length 20 centimeter, breadth 10.5 centimeter and height is a 8 centimeter. Given length 20 centimeter, breadth is a 10.5 centimeter and height is a 8 centimeter. Therefore, the volume of cuboids, this box is a cuboid box. Therefore, formulas of volume of cuboid. Volume of cuboid. Cuboid means rectangular shape box. Therefore, volume of cuboid formulas length into breadth into height. Given length 20 centimeter, breadth 10.5 centimeter and height is a 8 centimeter. Put these formulas 20 into 10.5 into 8. Therefore, first 0 cancel because of this point are circulate. 2 into point get cancel, 20 105 into 8. Multiplication, 2 5 is 10, 1 reminder, 2 1 2 0 0 1 as it is and 2 1 is 2 into 8. Therefore, answer is a 8 0 0, 8 1 is 8 and 8 2 is 16 centimeter cube. Means therefore volume of cuboid equal to 1680 centimeter cube. Okay. Okay. We have to learn next question. Next question. Find the total surface area of a closed cylindrical drum if its diameter is a 50 centimeter and height is a 45 centimeter. Therefore, first write a given. Given means जे काय क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली त्या इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायचं आहे, आन्सर लिहायचं. मग आता इन्फॉर्मेशन कोणती दिली आपल्याला, फर्स्ट डायमीटर equal to 50 centimeter. Diameter means these lines are intersect circle of two parts. Means radius equal to diameter half of diameter. Half of diameter. Diameter is 50 centimeter upon 2. Therefore, radius is 25. Therefore, height of cylinder H is a 45 centimeter. Formulas of total surface area of cylinder is total surface area of cylinder. Formula of total surface cylinder is 2 pi r and H plus r. Put the value 2 into 3.14 into radius is 25 and 45 plus 25. Therefore, 25 to the 25 to the 50 into 3.45 14
and addition of these two numbers is a 70. These two zero get cancelled. These two zero get cancelled because of the two digit are denominator form. Therefore 5 into 340 into 7. Next multiplication, 5 for the 20, 5 1 the 5 plus 2 7, 5 3 the 15. Next multiply by 7, 7 0 0, 7 7 the 49. For reminders, 7 5 the 35 plus 4 39, and reminder 3, 7 1 the 7 plus 3 10. Therefore total surface area of cylinder is 10,990 centimeter square. Okay, thanks for my video watch.